Okay, guys. So next we are going to learn about DNA, deoxyribonucleic acid, generally known as DNA. Now, the chromosomes are mainly made up of DNA. This acid was discovered by by the Swiss biochemist. Swiss means Switzerland. Swiss म्हणजे काय असतं? Switzerland. Frederick Mischer in 1869 while studying WBC white blood cells. Initially, this acid was reported to be to be only in the nucleus of cells. Hence, it was named nucleic acid. Nucleic acid. However, it was later realized that it is present in other parts of the cell too. Molecules of DNA are present in all organisms. So virus, cell, virus, bacteria, viruses, even human beings. Each and every organism, plants, animals, सगळं छोट्यापासून मोठ्यापर्यंत जो दिखते जो नहीं दिखते like viruses, everything has DNA in it. So the thing is that viruses में एक तो DNA होता है और RNA होता है. So that is a difference. लेकिन बाकी जो भी organism है, so they have DNA as well as RNA. So these molecules control the functioning, growth, and division of the cell. Therefore, they are known as master molecules. The structure of the DNA molecule is the same in all organisms. In 1953, two scientists, Watson and Craig, produced a model of the DNA molecule. As per this model, two parallel threads of nucleotides are coiled around each other. This arrangement is known as double helix. This structure can be compared with coiled and flexible ladder like this. Next. So this way it can be seen, guys. ऐसे आपको दिख सकता है जैसे लैडर होता है ना, आपने देखा होगा ऐसे 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 ऊपर ऊपर जाने वाला लैडर है. It can be compared with like this. So there are two helices. Say this is your cell. In the cell there is a nucleus, and in that nucleus there are chromosomes, and the chromosomes are made of G. Okay? DNA, and DNA is made of G. परत पाहूया आपण सर्व गोष्टी मराठीमध्ये. हर्ष आलाय का? प्रगती आली? चल लक्ष द्या. DNA म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. गुणसूत्रे मुख्यतः डीएनए ची बनलेली असतात. 1869 मध्ये WBC म्हणजे श्वेत म्हणजे पांढऱ्या रक्तपेशींचा अभ्यास करताना स्विस म्हणजे स्वित्झर्लंडचा जो जीव रसायनशास्त्रज्ञ होता फ्रेडरिक मिशर याने या अम्लाचा शोध लावला. आता प्रथमतः हे अम्ल फक्त केंद्रकात सापडले म्हणून त्याचं नाव दिलं केंद्रक अम्ल किंवा न्यूक्लिक ऍसिड. इथे न्यूक्लिकची स्पेलिंग चुकली आहे. ते पेशीच्या इतर भागातही आढळते. डीएनए चे रेणू विषाणू जीवाणूंपासून माणसांपर्यंत बहुतेक सर्व सजीवात आढळतात. सर्व सजीवांमध्ये तुम्हाला डीएनए पाहायला मिळेल. व्हायरसेस असेल म्हणजे आपण विषाणू म्हणतो, जीवाणू किंवा बॅक्टेरिया सर्वांमध्ये. फरक एवढाच असतो की जे व्हायरसेस असतात ज्याला विषाणू म्हणतो आपण, त्याच्यामध्ये तर डीएनए असतं किंवा आरएनए असतं. बाकी सर्व प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतीमध्ये सर्व असतं म्हणजे आरएनए डीएनए. आता हे काय करतात? पेशींचे कार्य, वाढ आणि विभाजन म्हणजेच प्रजनन नियंत्रित करतात. म्हणून त्यांना प्रधान रेणू किंवा मास्टर मॉलिक्यूल असे म्हणतात. डीएनए ची रचना कशी असते? सर्व सजीवांमध्ये सारखी असते. प्रत्येक सजीवात सारखी असते.
1953 साली बॅट्सन आणि क्रेग हे दोन शास्त्रज्ञ होते. यांनी काय केली, डीएनएचं मॉडेल तयार केलं, त्याला प्रतिकृती म्हणतात. या प्रतिकृतीमध्ये न्यूक्लियोटाइडचे दोन समांतर धागे एकमेकांना लपेटलेले असतात, यांना म्हणतात डबल हॅलिक्स सर्कल. जसं एखादी शिडी असते ना, त्या शिडीशी आपण तुलना करू शकतो. इथे आपण दाखवलं आहे बघा, तर डाव्या बाजूला उजव्या बाजूला ही आपली पेशी आहे. पेशीच्या मध्ये असतं केंद्र, केंद्रकामध्ये असतात गुणसूत्र, क्रोमोझोम, क्रोमोझोम मध्ये असतात डीएनए, डीएनए मध्ये असतं जनक. बघा दिसतंय अशा प्रकारे तुम्हाला म्हणतात द्विसर्पिला काय डबल हॅलिक्स. ना आता इथे बघा, हा एक स्टँड, सॉरी दिस इज वन स्टँड, लाल रंगात दाखवतो बघा, आणि दुसरा जो स्टँड आहे तुम्हाला दाखवतो ग्रीन कलर. सो दिस वन असं डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतं ते. Each strand in the molecule of DNA is made up of many small molecules known as nucleotide. There are 4 types of nitrogen bases. कोणते बघा, adenine, guanine, cytosine, thymine. Adenine, guanine, cytosine आणि thymine or thymine. So adenine आणि guanine जे आहे, फर्स्ट वन आहे त्यांना प्युराइन म्हणतात. And cytosine and thymine, they are known as pyrimidines, right? In the structure of nucleotide, a molecule of a nitrogen base and phosphoric acid are joined to form a molecule of sugar. You have given this idea here. A, D, molecule, A, T, G, C, like this. As a the DNA form. Now, as there are 4 types of nitrogenous bases, nucleotides are also 4 types. Nucleotides are arranged in like a chain in a molecule of DNA. The 2 threads of DNA molecules are compared to the 2 rails of a ladder. 2 rails of a ladder, and each rail is made up of alternatively joining molecules of sugar and phosphoric acid. Each rung of the ladder is a pair of nitrogen bases joined by hydrogen bonds. Adenine always pairs with thymine. See, adenine always pairs with thymine, and cytosine always pairs with guanine. Okay? हे बघा, वाटसाने पिक तुम्हाला दाखवले आहे. So what is J? सांगतो तुम्हाला. तर डीएनए मधले जो प्रत्येक रेणू असतो, हा धागा न्यूक्लियोटाइड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो. हे बघा दिसतं तुम्हाला, अजून तुम्हाला दाखवूया पुढे. यामध्ये नायट्रोजनयुक्त ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन असतात. बघा परत सांगतो, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन असे काय असतात, 4 प्रकारचे नायट्रोजनयुक्त बेस असतात, पदार्थ असतात. त्यापैकी ॲडेनिन, ग्वानिन जे पहिले 2 आहेत त्यांना म्हणतात प्युरिन्स, आणि हे जे टी आणि सी आहे थायमिन आणि थायमिन आणि सायटोसिन यांना म्हणतात पिरिमिडिन्स. तर न्यूक्लियोटाइडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजन युक्त पदार्थाचा रेणू आणि फॉस्फरिक ऍसिड जोडतात, तयार होतं न्यूक्लियोटाइड. तर नायट्रोजन युक्त बघा इथे दाखवलेलं आहे, अशा प्रकारचं मॉडेल आहे. हे तयार केलं या शास्त्रज्ञांनी. शास्त्रज्ञांचं नाव आहे वॅटसन आणि क्रिक. तर नायट्रोजन पदार्थ किती असतात, 4 प्रकारचे असतात. त्यामुळे न्यूक्लियोटाइड सुद्धा किती बनतात, 4 प्रकारचे. यामध्ये रचना अशी असते की बघा अशा प्रकारे हे आपल्याला जोडलेले पाहायला मिळतात. 2 धागे म्हणजे शिडीच्या 2 खांब, बरोबर ना, तसे समजा शिडी आहे आणि हे आपण याला जोडलेलं आहे अशा प्रकारे. फक्त याला काय करायचं, ट्विस्ट करायचं, म्हणजे अशा प्रकारे आपल्या शरीरातला डीएनए आहे.
तर प्रत्येक खांब आळीपाळीने बनलेल्या शर्करेचा रेणू आणि फॉस्फरिक आम्ल याचे बनलेले असतात. शिडीची प्रत्येक पायरी म्हणजे हायड्रोजन बंधाने जोडलेले नायट्रोजन युक्त कार्बन पदार्थ नायट्रोजन युक्त पदार्थांची जोड. नेहमीच ऍडेनिन सांगतो बघा, ऍडेनिन हा नेहमीच थायमिन सोबत जोडी घालतो आणि सायटोसिन हा गुआनिन या दोघांमध्ये असतो तिहेरी बंधन, या दोघांमध्ये असतो दुहेरी बंधन, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. आता याच्या आतला छोटा जो भाग आहे तो आहे तुमचं जनुक किंवा जीन. हे आपल्या डोळ्यांना सहसा दिसतच नाही. What is gene, guys? Each chromosome is made up of a single DNA molecule. So segments of the DNA molecule are called genes. समजा आता इथून आपण इथपर्यंत पकडू, सो ही एक जीन होऊ शकते, वरची एक जीन होऊ शकते, लाईक दॅट. So due to variety in the sequences of nucleotides, different kinds of genes are formed. These genes are arranged in a line. Genes control the structure and function of the cell and of the body. Also, they transmit the hereditary characteristics from parents to offspring. तुम्हाला काल सांगितलं, आई वडील असतात तसेच मुलं पण त्यांचे गुणधर्म मुलांमध्ये येत असतात. मम्मी पापा जैसे है वैसे ही अपने को वैसे ही बच्चों में characteristics होते हैं. Hence, they are said to be the functional unit of hereditary, is called as genes. That is why many similarities are seen between parents and their offspring. Information about protein synthesis is stored in this gene. Now, what is DNA fingerprinting? आधी परत जनुक म्हणजे काय, गुण जीन म्हणजे काय. प्रत्येक गुणसूत्र एकाच डीएनए रेणूचे बनलेले असते. या डीएनए रेणूमधील रेणुखंडां म्हणजे खंड, समजा एवढा भाग घेतला, ही एक जीन झाली, ही एक जीन झाली, ही एक काय म्हणतात ना, जनुके म्हणतात, जीन म्हणतात. तर डीएनए मधील न्यूक्लिओटाइड्सच्या वैविध्यपूर्ण मांडणीमुळे भिन्न तऱ्हेचे जनुके तयार होतात. ही जनुके एका आवळीत रचलेली असतात. जनुके पेशींच्या आणि शरीराच्या रचनेबरोबर कार्यावर नियंत्रण ठेवतात. तसेच ती अनुवंशिक लक्षणे माता पित्याकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात. म्हणून त्यांना कार्यकारी घटक असं म्हटलं जातं. माता आणि पिता यांची पुष्कळचे जे गुणधर्म आहेत ते मुलांशी जोडतात. डीएनए फिंगरप्रिंटिंग काय बघा, हा एक नवीन टर्म आहे, इम्पॉर्टंट टर्म आहे, डीएनए फिंगरप्रिंटिंग. So the sequence of the genes in DNA of a person, that is genome of the person, is identified. It is useful to identify the lineage and to identify criminals between, so because it is unique to every person. जसं आपले फिंगर प्रिंटिंग बघा, आपल्या हाताचे ठसे जे आहेत ते ठसे सर्व माणसांची वेगवेगळे असतात, युनिक असतात. सेम वे डीएनए फिंगरप्रिंटिंग इज डिटरमाइंड. जसं बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये डीएनएच्या आराखड्याचा जो क्रम असतो तो कसा असतो, एकमेव असतो, युनिक असतो. त्यामुळे आपण काय करू शकतो, एखादा गुन्हेगार किंवा वंश ओळखू शकतो. बघा, हे तुम्हाला दिलेलं आहे मगाशी सारखं डीएनए ची रचना, स्ट्रक्चर ऑफ डीएनए. स्ट्रक्चर ऑफ डीएनए हियर तुम्हाला इथे कळलं बघा. Adenine pairs with thymine and guanine pairs with cytosine. So these are the pairs of nitrogenous bases. This is one of them. And these are the rays of DNA. Like this. Adenine, thymine, guanine and cytosine. आता पाहूया आरएनए ची माहिती पाहूया. आरएनए म्हणजे तो सांगितलं आरएनए आणि डीएनए. The basic difference between RNA and DNA is of sugar and a base, that is last one of the base आहे थायमिन, तो रिप्लेस होतो युरासिल. बाकी सगळं सेम आहे. So
Ribonucleic acid, that is commonly known as RNA, ribonucleic acid, DNA and RNA. So RNA is the second important nucleic acid of the cell. This nucleic acid is made up of ribose sugar, phosphate molecules, and here also four types of nitrogenous bases. Now, adenine, guanine, cytosine, a common DNA and RNA one. But instead of thymine, it has uracil. Instead of thymine नहीं है यहाँ पे, तो क्या है यहाँ पे uracil है. बाकी adenine, guanine, cytosine same है, right? So it is uracil one. The nucleotides, that is smallest unit of the chain of such chain of the RNA molecule, is formed by combination of ribose sugar, phosphate molecule, and of the nitrogenous bases. Larger number of nucleotides are bound together to form macromolecules. So RNA चे different types हैं. RRNA, mRNA and tRNA. काय त्याचे प्रकार आपण पाहू. DNA चा टाइप वर काही नाही, DNA एकच टाइप असतो. So RNA, राइबोन्यूक्लिक ऍसिड. RNA हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्यूक्लिक आम्ल आहे. हे आम्ल राइबोज शर्करा, फॉस्फेट रेणू, ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन आणि युरासिल. बघा, ॲडेनिन, गुआनिन, सायटोसिन हे डीएनए मध्ये पण आहे, आरएनए मध्ये पण आहे. पण डीएनए मध्ये असलेला थायमिन या ठिकाणी नाहीये, त्या ठिकाणी युरासिल आहे. लक्षात ठेवायचं, हा टोटल डिफरन्स. आणि जे शुगर असते तिथे राइबोज शुगर आहे, तिथे डीऑक्सी राइबोज आहे, म्हणजे एक ऑक्सिजन कमी आहे त्या ठिकाणी डीएनए मध्ये. दॅट इज द राइबोज शर्करा, फॉस्फेटचा रेणू, एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू या संयोगातून काय बनतं, न्यूक्लिक आम्लाच्या साखळी बनतो. मग अशी बघितलं आपण की जो आरएनए होता, डीएनए होता, तो डबल हेलिक्स होता. पण इथे तसं नाहीये. आरएनए जे प्रकार आहेत वेगळे आहेत आणि आरएनएचे प्रश्न वेगळे. कोणते बघा, एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए. एक्झामला परीक्षेला हा प्रश्न येतो बऱ्याच मुलांना आणि येऊन गेला असं. So let's see. Yes. So one is rRNA, ribosomal RNA. The molecules of rRNA, which is component of the ribosome organelle, is called rRNA, ribosomal RNA. Ribosomes perform the function of protein synthesis. क्या करते वो protein synthesis function है उनका. Second you have mRNA, messenger. M stands for messenger, R stands for ribosome. The RNA molecule that carries the information of protein synthesis from genes, that is DNA chain, in the cell nucleus to ribosomes in the cytoplasm, which produce the proteins, is called mRNA. mRNA here, listen. Then you have tRNA. So what is tRNA? That RNA, T stands for transfer. Transfer RNA molecules, which according to the message of the mRNA carries the amino acid up to the ribosome, is known as tRNA. परत सांगतो बघा. तर रायबोसोम आरएनए रायबोसोमल म्हणतात त्याला. रायबोसोम अंगकाचा एक भाग असतो, घटक आहे. रायबोसोम प्रतिसंश्लेषणाचे कार्य करतो. दुसरा महत्वाचा आहे एमआरएनए. हा काय करतो, मेसेज घेऊन जातो, मेसेंजर आहे तो. तर पेशी केंद्रकामध्ये असलेल्या जनुकांमध्ये अर्थात डीएनएच्या साखळीतील प्रथिनांच्या निर्मितीचा संदेश हा घेऊन येतो दूरपर्यंत. रायबोसोम पर्यंत घेऊन येणारा तो दूत आहे, मेसेंजर आहे. आणि ट्रान्सफर आरएनए म्हणजे काय, तर एमआरएनए संदेशानुसार अमिनो आम्लांच्या रेणूंना रायबोसोम पर्यंत घेऊन येतो. हे जे तीन दिसतात ना, हे तीन आहेत काय, हे आम्लाचे काय, अमिनो आम्लाचे रेणू आहेत. थोडं तेचकट वाटेल, समजून घ्या.
बेसिक गोष्टी आहेत आपल्याला समजलं पाहिजे. नाव जो नेक्स्ट आपला जो कन्सेप्ट आहे दॅट इज युअर मेंडल. कोण आहे? मेंडल. मेंडल इज अ सायंटिस्ट ज्याने सगळ्यात सुरुवातीला हेरिडिटी किंवा जेनेटिक्स वगैरे समजून सांगितलं लोकांना किंवा त्याने प्रयोग केला. नाव त्याने काय केलं बघा की ही डिड एक्सपेरिमेंट्स ऑन द पी प्लांट. ती म्हणजे काय? वाटाणा. जन्म कधी जायचा? 20th July 1822 1822 to 6th of January 1884. So Gregor Johann Mendel was an Austrian scientist. See, Austria is different country. Austria different country आहे. Austria and Australia is different. मुलांना कन्फ्युजन होतो ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलिया. Right? So Australia is different country and Australia different country. Austria is in Europe continent. Now Australia is also continent is Australia. So he studied inheritance of some characteristics of the pea plant. Pea म्हणजे काय? वाटाणा. Right? जो हिवाळ्यामध्ये आपण खूप खातो. That he showed that inheritance of these characteristics follows certain principles. Later, these principles become popular by his name. Mendel's work was recognized only in 20th century. After reconfirmation of these principles, the same principles now form the basis of modern genetics. Right? परत सांगतो मॉडल, कारण या व्यक्तीबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे. ही इज द फादर ऑफ जेनेटिक्स. कोण आहे? ग्रेगॉर जोहान मेंडल. जन्म आहे 20 जुलै 1822. मृत्यू आहे 6 जानेवारी 1884. सो ग्रेगॉर जोहान मेंडल हा ऑस्ट्रियन वैज्ञानिक होता. ऑस्ट्रिया वेगळं, ऑस्ट्रेलिया वेगळं. त्याने काय केलं तर वाटाण्याच्या झाडांवर प्रयोग करून त्यातील काही लक्षणांच्या अनुवंशिकतेचा अभ्यास केला. मेंडलने काय दाखवून दिले की लक्षणांच्या अनुवंशात काही सिद्धांताचे पालन केले जाते. हे सिद्धांत पुढे त्याच्याच नावाने प्रचलित जातात. त्याला मेंडल्स लॉज म्हणतात. मेंडलने केलेल्या कामाचे महत्व इतरांना पटण्यासाठी 20वे शतक उजाडावे लागले. या सिद्धांताच्या पुनर्पडताळणीनंतर आज हे सिद्धांत आधुनिक अनुवंशशास्त्र ज्याला जेनेटिक्स म्हणतात त्याचा पाया ठरलेले आहेत. So which are the factors and what he did? काय केलं त्या व्यक्तीने बघा ज्या केसने इन्होंने now Mendel's principles of heredity. So genetic material is transferred in equal quantity from parents to progeny. Principles of heredity are based upon this fact. If both the parents make equal contribution to inheritance of characteristics, which characteristics will appear in the progeny. Mendel carried out research in this direction and put forth the principle of heredity responsible for such inheritance. The experiments performed by Mendel almost a century ago are quite astonishing. See, he did experiments when the science and technology was not much developed. All the Mendel's experiments were based upon the visible characteristics. जो भी दिखते हैं characteristics उसमें उन्होंने किया. That is on the pea plant. That is Pisum sativum. Pisum sativum is the botanical name. This characteristic, कौन कौन से characteristics है हम देखेंगे one by one. Just प्रगति को मार्टिवानकडे. तर काय केलं या व्यक्तीने, काय त्याबद्दल उदाहरण आपल्याला लिहिलं आहे पाहूया आपण. बघा तर मेंडल यांचे अनुवंशिकतेचे सिद्धांत माता पित्याकडून संततीमध्ये समान प्रमाणात जनुकीय पदार्थ संक्रमित केले जातात. यावर लक्षणांच्या अनुवंशिकतेचे सिद्धांत आधारित आहे.
लक्षणांच्या अनुवंशात मातेचा सहभाग समान असेल तर संततीमध्ये कोणती लक्षणे आढळून येतील हा प्रश्न होता. मेंडेल यांनी याच दिशेने आपले संशोधन केले आणि अनुवंशिकतेसाठी कारणीभूत असणाऱ्या त्यांनी सिद्धांताची मांडणी केली. जवळजवळ 1 शतकापूर्वी त्यांनी जे प्रयोग केले ते विस्मयकारक होते. त्यांचे सर्व प्रयोग हे वाटाण्याच्या झाडांमध्ये, ज्याचं नाव आहे पायसम सटायवम, आढळणाऱ्या दृश्य लक्षणांवर आधारित होते. कोणकोणती आहेत त्यांची लक्षणे आपण पाहूया. सो बघा, शेप ऑफ द सीड, shape of the seed round, which is dominant and recessive आहे, wrinkled. Color of the seed yellow and green. Color of flower purple and white. First one dominant आहे आणि recessive कुठलं second one. Then shape of the pod inflated and constricted. हे पाहिलं असेल आपण, बरोबर. Then color of the pod green yellow. Position of flowers, that is axillary and terminal. These are the characteristics, 7 characteristics of the. And height of the plant. First plant is tall and second one is dwarf. T is dominant, dwarf is recessive. See, इथे काय तुम्हाला दिलंय सम डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. डॉमिनंट म्हणजे जास्तीत जास्त लोकांमध्ये असतं, रेसिव्ह कमी लोकांमध्ये. जसं रोलिंग टंग, नॉन रोलिंग टंग, प्रेझेन्स ऑफ हेअर ऑन आर्म्स, प्रेझेन्स ऑफ हेअर्स ऑन आर्म्स हे रेसेसिव्ह आहे. ब्लॅक अँड कर्ली हेअर, ब्राऊन अँड स्ट्रेट हेअर, फ्री इयरलोब, अटॅच्ड इयरलोब. फर्स्ट वन हे कॉमन आहे, बऱ्याच लोकांमध्ये पाहायला मिळतं. तर प्रभावी आणि अप्रभावी यामध्ये बीजाचा आकार आहे गोल आणि सुटुतलेलं. बीजाचा रंग आहे पिवळा आणि हिरवा. फुलाचा रंग आहे जांभळा आणि पांढरा. त्यानंतर पुढे बघा, शेंग्याचा आकार, शेंग म्हणजे आपण ज्याला फोडतो, पूर्ण भरलेली आणि चपटी. शेंग्याचा रंग हिरवा आणि पिवळा. फुलांची जागा कोणात आणि टोकावर, कोणात आणि टोकावर. हे सर्वजणे या सर्व गोष्टींचा अभ्यास केला. आणि खोडाची उंची, खोडाची उंची काय तर उंच आणि बुटके. उंचचं प्रमाण जास्त होतं ते प्रभावी होते आणि बुटके होते अप्रभावी. माणसाचा विचार केला तर माणसामध्ये काही प्रभावी आणि अप्रभावी अशी वैशिष्ट्य आहेत. जसं दुमडणारी जीभ सर्वांमध्ये आहे, न दुमडणारी जीभ कमी आहे. हातावर केस असणे, हातावर केस नसणे. आपल्या सर्वांच्या हातावर केस आहे, केस आहे. केस नसणारे माणसं कमी आहे. काळे तुरळे केस कॉमन आहे, केस पण आपण पाहतो. कानाची मोकळी पाळी आणि कानाची चिकटलेली पाळी. त्यात आपण याने काय काय प्रयोग केले हे आपण पाहूया.